Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ओमराजेंनी काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पक्षांतर केल्याच्या काही दिवसांनंतरच ओमराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भेटीवेळी ओमराजेंसोबत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे देखील उपस्थित होते. मुंबईत झालेल्या या भेटीत ओमराजेंनी फडणवीसांना भगवी शाल आणि पुष्पगुच्छ दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही ओमराजेंचे उत्साहात स्वागत केलं. दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील समोर आलेला नसला तरी या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत म्हणजे विरोधी पक्षात असताना विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार ओमराजेंनी केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर ओमराजे अस्वस्थ होते. परिणामी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि लगेचच एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्यानं धाराशिव नगरपालिकेसाठी 18 कोटींचा निधी मंजूर केला. शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती अशी चर्चा नव्यानं सुरू झालेली आहे. त्यामुळे ही भेट स्वागत व शुभेच्छांसाठी होती की यामागे काही राजकीय अर्थ दडलेले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षांतर केलेल्या खासदारांवर सतत आरोप होत असताना ओमराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. याशिवाय ओमराजेंचे कट्टर राजकीय वैरी राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत. ओमराजेंनी ज्या शिवसेनेत प्रवेश केला त्या पक्षाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे राणा पाटील आणि ओमराजे या दोघांमधील वाद कसा मिटवला जाणार या दृष्टीनेही मुख्यमंत्र्यांसोबत ओमराजेंची झालेली भेट महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे आता आगामी काळात या प्रकरणात आणखी काय घडामोडी घडणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.